Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. खूप कमी अभ्यास केला होता बाकीच्या मानाने, कारण मी शेवटचा 1.5 महिना अभ्यास केला. चेसमुळे मला अभ्यासातही खूप फायदा होतो. आज 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरची तनिषा जे देवगिरी महाविद्यालयामध्ये आहे त्यांनी टॉप केलेला आहे. सध्या आपल्या सोबत तनिषा आहे. तनिषा, काय सांगाल टॉप केलेलं? खूप छान वाटतंय. अजिबात अपेक्षा नव्हती, कारण मी खूप कमी अभ्यास केला होता बाकीच्या मानाने, कारण मी शेवटचा 1.5 महिना अभ्यास केला. पण माझ्या कॉलेजने मला खूप सपोर्ट केलं आणि खूप छान वाटतंय. तू खिलाडी पण आहे. हो, मी चेस खेळते, त्यामुळे मला खरं तर हे यश मला त्याच्याशिवाय नसतं मिळालं. आणि चेसमुळे मला अभ्यासातही खूप फायदा होतो आणि मला हे बॅलन्स पण माझ्या कॉलेजच्या चेस मध्ये आतापर्यंत किती प्राइज मिळलेले आहे? मी चेसची इंटरनॅशनल प्लेयर आहे. तर मी इंडियाला इंटरनॅशनल लेवलवर वर्ल्ड आणि एशियन टुर्नामेंट्स मध्ये खूपदा रिप्रेझेंट केलंय. मी नॅशनल चॅम्पियन पण आहे. अपेक्षा होती की 100% मार्क्स हे मिळणार पर्सेंटेज? नाही, बिलकुल नाही. मला वाटलं होतं 95+ मिळायला पाहिजे, कारण कधी असं ऐकलं नव्हतं कोणाला 100 मिळालेले. पण खूप छान वाटतंय. कोणकोणते सब्जेक्ट मध्ये 100 मिळलेले आहे? मला OCM ऑर्गनायझेशनल अँड कमर्शियल मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स आणि पालीमध्ये 100 पैकी 100. भविष्यामध्ये काय बनणार? मला भविष्यामध्ये सध्या मी CA करतेय, तर मला CA बनायचं. आणि आवडचं सब्जेक्ट कोणता आहे? मला अकाउंट्स आवडतं कॉमर्समध्ये, आणि इन जनरल मला सोशल सायन्सेस, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्सेस आवडतं. तर सत्कार पण झालाय तुझा. हो, माझ्या कॉलेजनी खूप सपोर्ट केला आणि आता पण मी 4 वर्षांनी महाराष्ट्र टॉपर आहे कॉलेजमधून, तर ते पण खूप प्राऊड आहे. सध्या तनिषाचे आई पण आपल्या सोबत आहे. ताई, मला सांगा, काय भूमिका काय आहे सध्या तुमची? तुम्ही टॉप केलेला आहे. त्याच्यामध्ये आमचं पूर्ण फ्रीडम आहे. तिला कुठली स्ट्रीम घ्यायची ते तिने ठरवलं. तिचा अभ्यासाला मध्ये आम्ही कधीच फोर्स केला नाही की एवढाच वेळ कर किंवा काय. ते तिने तिच्या ह्यानी केलं. आम्ही फक्त तिला जे तिचं डिसिजन आहे त्याच्या मागे आम्ही तिला नेहमीच सपोर्ट केला. बाकी माझंच तिने मी CA असल्यामुळे माझंच फील्ड घेतल्यामुळे थोडेफार तिला डाऊट्स आले तर मी सांगते, पण बाकी असं विशेष काहीच नाही. सगळं तिचं ती करते. ते कॉमर्स स्ट्रीम घेतली होती आणि तुम्ही पण CA आहे, तर काय फायदा झाला का त्याचा? म्हणजे फक्त तिचं जे बुडलं होतं 1 वर्ष जवळपास तिचं टुर्नामेंट्समुळे बुडलं होतं, तर थोडंफार तिला जे बेसिक ते सांगितलं. तिच्या क्लासेसनी पण तिला गाईड केलं आणि कॉलेजमधून मिळालं सहकार्य, पण त्याच्याशिवाय काही जर डाऊट्स असतील ते मी क्लिअर केले. जेव्हा रिझल्ट आला तर तुमची काय अपेक्षा काय होती? हिने जसं सांगितलं तसं 95+ माझी एवढी अपेक्षा होती. 100 म्हणजे तर एकदम आउट ऑफ वर्ल्ड, म्हणजे बिलकुलच रिॲक्शन कसं होतं तुमचं? एकदम जास्त सरप्राइझिंग होतं. म्हणजे आनंद आणि आश्चर्य असे दोन्ही भाव होते. ते खेळाडू पण आहे, इंटरनॅशनल लेवल पण खेळली आहे त्यांनी, तर त्याचा काही फायदा झाला का? अगदी चेसमुळे तिचं म्हणजे ती एकपाठी आहे, पण तिचं ग्रास्पिंग चेसमुळे छान आहे, मेमरी, कॉन्सन्ट्रेशन. म्हणून अगदी तिने जसं म्हणलं शेवटच्या 1 महिन्याच्या अभ्यासावर हे मिळालेलं यश आहे. तर कमीत कमी वेळात जास्ती आउटपुट ते तिला चेसमुळेच मिळालेलं आहे. आणि मार्क्स मध्ये काही फायदा झाला? मार्क्स मध्ये मिळाले तिला माझ्या मते 17-18 मार्क मिळाले तिला. तनिषाचे वडील पण आपल्या सोबत आहे. सर, काय सांगाल, काय रिॲक्शन? खूपच छान वाटतंय. आम्ही पण एक्सपेक्ट केलं होतं 95+ येतील, पण 100 आउट ऑफ 100. तशी ती खूप हुशार आहे. तिथं ती करेल असं आम्हाला वाटतच होतं, पण 100 इज खूप छान वाटतंय. सकाळीपासून खूप फोन कॉल पण आले होते तुम्हाला? खूप सारखे आमचे फोन कॉल चालू होते. सकाळी थोडं टेन्शनही होतं, पण टेन्शन म्हणजे थोडीशी एक लक्ष होती का? टेन्शन होतं तुम्हाला? आणि आज 12वीचा रिझल्ट येणार, तर काय तुम्हाला काय अपेक्षा होती आणि रिझल्ट आल्यानंतर काय रिॲक्शन? ते अपेक्षा होती चांगलेच मार्क मिळणार म्हणून. 95% वर मिळतीलच असं माहिती होतं. आता कॉमर्स असल्यामुळे म्हणजे आमच्या वेळेस असं ऐकायचं की 60-70% खूप असतात, पण 95 पर्यंत आम्हाला वाटत होतं ती अचीव्ह करेल.
तुमच्या तो सायन्स बॅकग्राऊंड होता ना, हो, माझं सायन्स, मी आर्किटेक्ट आहे. तर आता काय करणार पुढचे? आता तर ती ऍज अ डिग्री म्हणून CA करते. त्याच्यानंतर तिची इच्छा आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे मध्ये, आणि तिला पहिल्यापासून फ्रीडम आहे, तिला जे करायचं ती करते असं. हे आहेत तनिषाचे पेरेंट्स आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मुलीला फ्रीडम पण दिली होती आणि त्याचाही जे नतीजा आहे ते आज घडलेला आहे. इसरार चिश्ती, मुंबई तक, छत्रपती संभाजीनगर.